आजीने फ्रीज सरप्राईज म्हणून ठेवलं होतं आणि त्यात माझ्याकडून अजून एक मोठी चूक झाली, दाखवते मी तुम्हाला पुढे. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? मी मयूर, तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. ॲक्च्युली आम्हाला सुतक पडलेलं असल्यामुळं टिकलीने लावली आणि त्यामुळं चेहरा खूप असं विचित्र दिसतोय. चला तर मग लागूया रोजच्या कामाला. रूममध्ये खूप सारा असा पसारा झाला होता, तो पटापटा आवरून घेतला. नंतर मग बाकीचं झाडू वगैरे मारून घेतलं सगळ्या रूममध्ये आणि नंतर मग गेली आजीकडे. आपल्याला हे जुनं फ्रीजचं काय करायचं? काय करायचं? तुम्ही काय देऊन द्यायचं, इथे घ्यायचं नाही आपल्याला. कोणाला द्यायचं ते? कोणाला पण देऊन टाकू. काय करते त्याला? तुम्ही म्हटलं लग्नात आहे द्यायचं. कोणालाच देऊ? आता लग्न आहे का? तर माधुरीचं लग्न असतं, देऊन द्यायला असतं आपण तिला. हे जुनं पुराण. हा, मग भूषण झालं असतं. मावस मामाच्या घरचं केवढा. मग आपल्या नावानं ठेवली का? ठेवू द्या मग. पाहून घेऊ पुढच्या बात पुढे. नाव ठेवून टाकू. येऊन आला काय? आमचं ना फ्रीज बंद पडलं आहे 2-3 दिवसापासून आणि आमची आजी म्हणते की कोणाला तरी ते लग्नाला गिफ्ट म्हणून देऊन टाकू, अशी आमची आजी. बापू, पुढच्या वेळेस काही वस्तू बिस्तू येतील गिफ्ट विफ्ट म्हणून आधी चेक करावं लागतील. लोक असंही करू शकतात की चला आता लागते स्वयंपाकाला. उशीर झाले आज खूप. आज मस्त डाळबट्टीचा बेत आहे, छान छान. बट्ट्या उकडत होत्या तोपर्यंत मस्त असा कांदा, टोमॅटो, मिरच्या, लसूण, खोबरं किसून घेतलं आणि छान अशी फोडणी देऊन घेतली. नंतर मग बट्ट्या उकडून झाल्या होत्या, त्या कट करून घेतल्या आणि नंतर मग घेतल्या त्या तळायला. स्वयंपाक झाला आणि पिल्लूची आंघोळ करून घेतली. पिल्लू मस्त टकाटक असा रेडी झाला. बाहेर कुठं जायचं? बाहेर कुठं जायचं? पिल्या, बाहेर कुठं जायचं? पिल्लूला जायचं होतं बाहेर, पण पिल्लूच्या पप्पांनी डायरेक्ट पिल्लूला बसवलं TV समोर आणि ते बघत होते मोगली. तोपर्यंत मी पिल्लूसाठी बनवले पोहे आणि पिल्लूला खाऊ घालणं म्हणजे एक मोठा टास्क असतो. लहान पोरं म्हटलं की थोडं अवघडच होऊन जातं. पिल्लूची पेटपूजा झाली आणि तो लागला त्याच्या दादासोबत मस्ती करायला. गल्लीतले बरेच पोरं येत असतात त्याच्यासोबत खेळायला. नंतर मग मला लागली होती भूक. मम्मी खाल्ला मस्त असा बटाट्याचा चिवडा आणि तोही टाकला पिल्लूने सांडून. आणि बघा लगेच कसा गप जाऊन बसला होता इथे. पिल्लूने जो काही पसारा करून ठेवला होता तो आवरला. नंतर लागला पिल्लू मस्त असा खेळायला. ॲक्च्युली ना काल माझ्याकडून गडबड झाली, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. काल काय झालं होतं, काल माझ्याकडून ना मोटर चालूच राहून गेली आणि गच्चीवर पूर्ण पाणीच पाणी झालं आणि गच्चीवर नेमकंच तुरीची डाळ आणि गहू वाळत टाकले होते. तुरीची डाळ नाही पण मग गहू तर पूर्णच ओले होऊन गेले. सो आज ते टाकले आहेत परत वाळायला. आज परत मोटर चालू केली होती तर मग लक्ष ठेवायला आली मी वरती. म्हटलं परत कालसारखी नको गडबड व्हायला आणि पिल्लूला घेऊन आली होती मी, पण मग पाण्याने काही गडबड नाही केली. पिल्लूनच गडबड करून टाकली. त्याच्यावर जाऊन बसला गावावर आणि खेळत होता. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.